बघा, काल आपण पहिलं लेक्चर बघितलं होतं लॉजिकवरती. आता सेकंड लेक्चर बघतोय आपण. लेक्चर 2 कशावरती? लॉजिक चॅप्टरवरती. ठीक आहे. आता काल मी एक तुम्हाला पेज नंबर 2 वरती होमवर्क सांगितला होता, होमवर्क करण्यासाठी की कोणत्या कोणत्या पद्धतीने त्या ठिकाणी क्वेश्चन्स म्हणजे त्या ठिकाणी सेंटेन्सेस दिलेले असतील आणि त्या सेंटेन्सेसवरती एक ओके. मग ह्या ठिकाणी बघा, ते जे सेंटेन्सेस दिलेले आहेत तर ते कोणत्या कोणत्या टाईपचे सेंटेन्सेस आहेत. ओपन सेंटेन्स आहे का स्टेटमेंट आहे, मग त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, हे आपल्याला बघायचे होते त्या एक्झाम्पल्समध्ये. एक थोडंसं आपण त्याचं शॉर्ट रिवाईज करून घेऊ. तुम्हाला होमवर्क दिला होता, कोणते बरोबर आले तुमचे, कोणते चुकीचे आले. ॲक्च्युली सॉल्ड एक्झाम्पलच आहेत ते, पण तरी पण आपण बघूया. लक्षात द्या. फर्स्ट वन, क्वेश्चन 1 मधला फर्स्ट त्यांनी काय दिलेलं आहे बघा. पहिलं सेंटेन्स काय दिलेलं आहे, 6 × 4 = 25. 6 × 4 = 25. तर हे कसं राहील, 6 × 4 = ॲक्च्युली 6 4 किती होतात, 24. आपल्याला कन्फर्म माहिती आहे दिस इज फॉल्स, हे चुकीचं आहे. दिस इज द स्टेटमेंट. मग हे काय झालं, दिस इज and its truth value is capital T. कारण when you know the given sentence is, ज्या वेळेला दिलेलं सेंटेन्स 100% ट्रू किंवा 100% फॉल्स, ॲट दॅट टाइम इट विल बी अ स्टेटमेंट आणि इट्स ट्रूथ व्हॅल्यू. आता हे दिस इज फॉल्स, हा काय आहे, फॉल्स. इथे एफ लिहिलं मी, चेंज करायचं आहे, ते एफ आहे. ठीक आहे, दिस इज फॉल्स. आफ्टर दॅट सेकंड वन एक्झाम्पल बघू. काय दिलेलं आहे, x + 6 = 9. आता ह्या ठिकाणी x = समजा हा 3 असला, 3 + 6 9, यस ट्रू होणार जर x 3 असला तर ॲट दॅट टाइम ओनली. ओके. इफ द x सपोज कन्सिडर 5 + 6 किती होतील, 11. Can it is equal to 9? No. So depending on the situation कसं आहे की व्हॅल्यू, ट्रूथ व्हॅल्यू चेंजेस येते लक्षात. त्यामुळे आपण काय म्हणू शकतो, दिस इज an open sentence. तुम्ही स्टार्टिंगला हे पण लिहू शकता या ठिकाणी, डिपेंडिंग ऑन द सिच्युएशन ट्रूथ व्हॅल्यू चेंजेस, सो इट इज अन ओपन सेंटेन्स, किंवा डिरेक्टली इट इज अन ओपन सेंटेन्स असं लिहिलं तर दिस इज अन ओपन सेंटेन्स लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. थर्ड वन बघू. थर्ड याच्यामध्ये काय दिले त्यांनी, सेंटेन्स व्हॉट आर यू डुईंग. क्वेश्चन मार्क. आपण काल बघितलं होतं बघा, इंटरोगेटिव्ह म्हणजे क्वेश्चन मार्क, एक्सक्लामेटरी, अगेन रिक्वेस्ट काही केली, कमांड ऑर्डर काही केली असेल तर ॲट दॅट टाइम इट इज नॉट अ स्टेटमेंट, ते स्टेटमेंट नसतं. क्वेश्चन मार्क दिसला, नॉट अ स्टेटमेंट. पण लिहिताना कसं लिहायचं, ॲज इट इज इंटरोगेटिव्ह sentence, so it is not a statement. कालच सांगितलं होतं की कोणते सेंटेन्सेस स्टेटमेंट नसतात. क्वेश्चन मार्क, इंटरोगेटिव्ह असल्यावरती, एक्सक्लामेटरी, रिक्वेस्ट, ऑर्डर, कमांड, ह्या टाईपचे. ठीक आहे, हे थर्ड झालं. आपलं फोर्थ वन आपण बघू. फोर्थ एक्झाम्पल काय, फोर्थ एक्झाम्पल मध्ये जर तुम्ही बघितलं, एक मिनिट मी जरा एक्झाम्पल बघतोय. ओके. फोर्थ एक्झाम्पल, द क्वाड्रॅटिक इक्वेशन x² - 5x + 6. द quadratic equation x² - 5x + 6 = 0 has a two real roots.
रियल रूट्स. हे बघा एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 6 याचे दोनच रूट येणार आहे, काढायची पण गरज नाही, पण दोनच रूट येतात आणि रिअल नंबरमध्ये सगळेच नंबर असतात. ठीक आहे ना. मग रिअल नंबरमध्ये म्हणजे मोठा सेट असल्यामुळे ते जे पण येतील समजा रूटमध्ये आलं किंवा अंडर रूट किंवा अजून प्लस मायनस रॅशनल इरॅशनल काय आले ते रिअलच असणार आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे हॅज अ 2 यस एक्स स्क्वेअर आहे त्यामुळे 2 रिअल रूट्स. ओके बरोबर. मग आपण काय म्हणू शकतो की आपल्याला माहिती कन्फर्म हे ट्रू आहे, तेव्हा आपण काय म्हणायचं दिस इज अ स्टेटमेंट, दिस इज अ स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल टी. नंबर 5. नंबर 5 मध्ये त्यांनी काय दिलेलं आहे बघा. नंबर 5 त्यांनी सांगितलंय प्लीज सिट डाऊन. प्लीज सिट डाऊन. आपण या ठिकाणी रिक्वेस्ट केलेली. हे बघा परत रिवाइज करतोय कारण महत्वाचंच आहे, कारण हे जे काय थेरॉटिकल पार्ट आपण काल आणि आज बघतो हे MCQs मध्ये येतं, लक्षात घ्या. त्यामुळे हे माहीत पाहिजे. ठीक आहे. तर प्लीज सिट डाऊन वी आर रिक्वेस्टिंग. रिक्वेस्ट इंटरोगेटिव्ह क्वेश्चन मार्क एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस ऑर्डर कमांड आर नॉट द स्टेटमेंट. माहिती काय म्हणायचं ॲज इट इज, as here it is a request, so it is not a statement. ठीक आहे. नंबर 6. नंबर 6 मध्ये आपण या ठिकाणी बघू द मून रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ. द मून रिव्हॉल्व्स around the earth. ठीक आहे बरोबर आहे. 100% माहिती. एक तर हे बघा 100% ट्रू किंवा 100% फॉल्स असलं तर इट इज अ स्टेटमेंट, फक्त ट्रूथ व्हॅल्यू चेंज होते. समजा असं जरी आता इथे आपण काय म्हणणार की हे ट्रू आहे, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. पण समजा त्यांनी असं म्हटलं असतं की अर्थ इज रिव्हॉल्विंग अराउंड द मून असं म्हटलं असतं तरी पण स्टेटमेंट असतं. का बरं? बिकॉज ॲट दॅट टाइम वी नो इट इज अ फॉल्स. 100% ट्रू असू द्या नाही तर 100% फॉल्स असू द्या, इट्स अ स्टेटमेंट. परत परत का सांगतोय कारण कन्फ्युजन होतं, पुढे जाऊन कन्फ्युजन होतं, लक्षात घ्या. ठीक आहे. बघा दिस इज अ स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल टी. ठीक आहे. नंबर 7 मध्ये त्यांनी नंबर 7, 8, 9 थोडे एक्सप्लेन करतो मी तुम्हाला. 7, 8, 9 तुम्ही लिहू शकतात, जास्त हार्ड नाही आहे. तुम्हाला मी एक्सप्लेन करतो, फक्त तुम्ही लिहून काढा. ठीक आहे. 7 मध्ये काय सांगितलंय त्यांनी एव्हरी रिअल नंबर इज अ कॉम्प्लेक्स नंबर. तर कॉम्प्लेक्स नंबर आपण 11th बघितलेलं ऑलरेडी. कॉम्प्लेक्स नंबर कसं असतं रिअल पार्ट प्लस इमॅजिनरी पार्ट. बरोबर आहे. म्हणजे त्याच्यामध्ये रिअल पार्ट पण असतो कॉम्प्लेक्स नंबरमध्ये आणि इमॅजिनरी पार्ट पण असतो. ठीक आहे. म्हणजे रिअल नंबर आर द सबसेट्स ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर. म्हणजे सगळ्यात टॉपला कोण आहे कॉम्प्लेक्स, त्याचा मग सबसेट कोण आहे रिअल, मग त्याचे कोण आहे रॅशनल इररॅशनल हे सबसेट येतात. मग सगळ्यात टॉपला कॉम्प्लेक्स नंबरच आहे. मग त्यांनी काय म्हटले एव्हरी रिअल नंबर इज अ कॉम्प्लेक्स नंबर. बरोबर आहे. प्रत्येक रिअल नंबर हा कॉम्प्लेक्स नंबर असतोच. ठीक आहे. ओके. मग दिस इज अ त्याला पण तेच दिस इज अ स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. नंतर त्यांनी पुढच्या एक्झाम्पल मध्ये काय म्हटलंय ही इज ऑनेस्ट. आता ही इज ऑनेस्ट आपण डिरेक्टली असं सांगू नये. हे बघा एक्झॅक्टली डिपेंड ऑन द हे बघा इथं कसं आहे सिच्युएशन वरती डिपेंड होतं. ओपन सेंटेन्स आला बघा इथे ही इज ऑनेस्ट. आता एखाद्या पर्सनला वाटेल तो ऑनेस्ट आहे, दुसऱ्या पर्सनला वाटेल ऑनेस्ट आहे की नाही सांगता येत नाही. डिपेंड्स ऑन द सिच्युएशन. सिच्युएशन वरती डिपेंड्स असेल ट्रूथ व्हॅल्यू तर त्याला काय म्हणतो आपण ओपन सेंटेन्स. मग आता मी एक ते लिहून देतो फक्त. 7 नंबरचं तुम्ही करा, 8 नंबरचं फक्त लिहून देतो. ही इज ऑनेस्ट. काय लिहिणार तुम्ही दिस इज अन ओपन सेंटेन्स.
ठीक आहे. नंबर 9 मध्ये काय, द स्क्वेअर ऑफ द प्राईम नंबर इज अ प्राईम नंबर. आता प्राईम नंबर काय असतो, इट इज अ नंबर की त्या नंबरला एकतर 1ने किंवा त्याच नंबरने फक्त डिवाइड होतं, बाकीच्यांनी डिवाइड होत नाही. आता यांचं म्हणणं काय, अ स्क्वेअर ऑफ द प्राईम नंबर, जर प्राईम नंबरचा स्क्वेअर केला तर, प्राईम नंबरचा स्क्वेअर केला तर तो एक प्राईम नंबरच येतो असं त्यांना म्हणायचं आहे. पण एक एक्झाम्पल घेऊन बघू आपण. समजा 3 इज अ प्राईम नंबर. 3ला एक तर 3नेच डिवाइड होईल किंवा 1ने डिवाइड होईल, त्याचा स्क्वेअर करू आपण. 3चा स्क्वेअर किती, 9, बरोबर आहे. तर मग 9 इज अ प्राईम नंबर. 9 आहे का प्राईम नंबर, नाही, कारण 9ला 1ने डिवाइड होतं, 9ला 9ने डिवाइड होतं, आणि अदर दॅन 9 3ने पण डिवाइड होतं. म्हणजे प्राईम नंबर काय असतो, एक तर त्याच नंबरने डिवाइड झालं पाहिजे. पण 9 इथे कसं झालंय, फक्त 9ने डिवाइड न होत तर दुसऱ्या नंबरने पण डिवाइड होतोय, त्यामुळे इट इज नॉट अ प्राईम. मग आपल्याला कन्फर्म कळालं ना हे फॉल्स आहे म्हणायचं, दिस इज द स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स. ओके, ठीक आहे. तर एवढा पार्ट तुम्ही लिहून घ्या, काय काय डाऊट असतील याच्यामध्ये चेक करा. एवढा पार्ट तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. पुढचा पार्ट आपण बघू. आणि मी आज तुम्हाला याचं PDF फाईल पण पाठवतो तुमच्या ग्रुपवरती, ठीक आहे, म्हणजे पुस्तकाची, ती डाउनलोड करून घ्या व्यवस्थित. आणि ठीक आहे, हा एक पार्ट कालचं होमवर्कवरती आपण डिस्कशन केलेलं आहे. पुढचा पार्ट याच्या पुढचा महत्त्वाचा आहे, तो पण आपण बघूया. हे लिहून घ्या तुम्ही. अजून कोणाला यात काही डाऊट किंवा काही चुकलं असेल तर बघा चेक करून. ओके. ओके, आता आपण पुढचा पार्ट बघतोय, नेक्स्ट पार्टमध्ये काय आहे की वी आर गोइंग टू सी द लॉजिकल कनेक्टिव्स. बघा, लॉजिकल कनेक्टिव्स. ठीक आहे. लॉजिकल कनेक्टिव्स म्हणजे काय की जे काही स्टेटमेंट्स आहेत, स्टेटमेंट्स म्हणतोय मी आता, ओके, नॉट द सेंटेन्सेस. जे काही स्टेटमेंट्स आहेत त्या स्टेटमेंट्स, समजा एक स्टेटमेंट आहे दुसरं स्टेटमेंट आहे, यांना कनेक्ट करण्यासाठी जे यूज केलं जातं त्याला म्हणतो आपण लॉजिकल कनेक्टिव्ह. म्हणजे दोन स्टेटमेंट, 2 or more स्टेटमेंट्स किती पण असू द्या, त्यांना एकमेकांना कनेक्ट करण्यासाठी जी गोष्ट यूज होते, जी थिंग, that operation is called as logical connective. Okay, suppose on that basis first one is conjunction. त्याला आपण and ऑपरेशन पण म्हणतो. ठीक आहे. symbolically it is denoted by हा त्याचा सिम्बॉल कंजक्शनचा. ठीक आहे. सिम्बॉलिकली आपण त्याला अशा पद्धतीने या ठिकाणी डिनोट करतो. ठीक आहे. तर समजा आता या ठिकाणी याचं काम काय असतं, लेट, मी म्हणतो लेट P and Q are the two statements. दोन स्टेटमेंट आहे. देन and ऑपरेशन, then and ऑपरेशन. and ऑपरेशन कसं होतं बघा, here it is P, here it is Q, P and Q असं लिहिणार आपण त्याला. आर यू गेटिंग दिस? ठीक आहे. की P is one statement, Q is another statement, and P and Q is the compound statement. काय म्हणतो आपण त्याला, कंपाऊंड स्टेटमेंट. ते पुढे लिहिणार आहे मी सध्या. पण याच्यामध्ये P आणि Q ह्या दोघांना कनेक्ट केल्या गेलेलं आहे लॉजिकली बाय द लॉजिकल कनेक्टिव्ह अँड. इट इज डिनोटेड बाय लाईक दिस. अँड याला आपण कसं म्हणतो, P and Q या पद्धतीने आपण त्याला प्रोनाऊन्स करतो. ठीक आहे. आता बघा, आपल्याला या ठिकाणी त्याच्यावरती ऑपरेशन कसं होतं ते बघतोय आपण. हिअर इट इज T, हिअर इट इज T. समजा
P ट्रू असेल आणि Q असेल फॉल्स. सपोज P फॉल्स असेल आणि Q असेल ट्रू, आणि फायनल त्या ठिकाणी चान्सेस काय की दोन्ही फॉल्स असतील. म्हणजे लक्षात घ्या या ठिकाणी की आयदर बोथ द स्टेटमेंट्स आर ट्रू, फर्स्ट वन इज ट्रू, सेकंड वन इज फॉल्स, फर्स्ट वन इज फॉल्स, सेकंड वन इज ट्रू, और बोथ द स्टेटमेंट्स आर फॉल्स. दीज आर द पॉसिबिलिटीज. हे पॉसिबिलिटीज आहेत अशा गोष्टी होण्याच्या. तर अँड ऑपरेशन काय म्हणतं? अँड ऑपरेशनचं काम काय? अँड ऑपरेशन असं सांगतं की when the both the statements are true, दोन्ही स्टेटमेंट जर का ट्रू असतील तर at that time only P and Q are the true. म्हणजे दोघांचं अँड ऑपरेशन ट्रू आहे ना. otherwise it will be false. म्हणजे ज्या वेळेला लक्षात घ्या दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतील, दोन्ही स्टेटमेंट कसे असतील? ट्रू, तर त्यांच्यामधलं अँड ऑपरेशन P and Q त्या टायमिंगलाच फक्त त्यांच्यातलं अँड ऑपरेशन ट्रू होईल. अदरवाईज एक जरी फॉल्स आला किंवा दोन्ही फॉल्स आले तर ते काय राहणार? अँड ऑपरेशन कसं येणार? फॉल्स. परत एकदा लक्षात घ्या लॉजिकल कनेक्टिव्ह. ठीक आहे, थोडं स्टार्टिंगला कन्फ्युज, अरे हे का बरं बघतोय आपण, हे का चाललेलं आहे, ते तुम्हाला पुढे जाऊन हळूहळू समजेल. स्टार्टिंगला फक्त एवढं लक्षात घ्या की सर असं सांगतायत हे आपल्याला बघायचंय, हे लक्षात घ्या फक्त एवढं. ठीक आहे, आता बघा लॉजिकल कनेक्टिव्ह आर दोज which connects the two statements. दोन स्टेटमेंटला ते काय करतं? कनेक्ट करतं. फर्स्ट स्टेटमेंट आणि सेकंड स्टेटमेंटला कनेक्ट करण्यासाठी यूज केलं जातं. त्यातलं पहिला टाईप आपण बघतोय कंजक्शन. इट इज नथिंग बट द अँड ऑपरेशन. इट इज डिनोटेड बाय दिस सिम्बॉल. P and Q आर द टू स्टेटमेंट्स. दोन स्टेटमेंट आपण कन्सिडर केला आणि त्या ठिकाणी हा लॉजिकल टेबल डिराईव्ह केलेला आहे. याला काय म्हणतो आपण? लॉजिकल टेबल किंवा ट्रूथ टेबल. ठीक आहे, याच्या खाली एक लाईन तुम्ही देणं एक्सपेक्टेड आहे की ट्रूथ टेबल. ठीक आहे, याच्या खाली लगेच ट्रूथ टेबल लिहा आणि मग हा टेबल ड्रॉ करा. ओके, मग ट्रूथ टेबल मध्ये काय केलेलं आहे? ट्रूथ टेबल मध्ये आपण ट्रूथ व्हॅल्यूज लिहिलेल्या आहेत. कोणाच्या? P आणि Q च्या. ट्रू ट्रू, ट्रू फॉल्स, फॉल्स ट्रू, फॉल्स फॉल्स. ठीक आहे, ट्रू ट्रू, ट्रू फॉल्स, फॉल्स ट्रू, फॉल्स फॉल्स असे आपण या ठिकाणी काय केलेले आहेत? त्याचे ट्रूथ व्हॅल्यूज लिहिलेले आहेत. पॉसिबिलिटीज आहेत आणि या एक तर दोन्ही ट्रू असतील, पहिला ट्रू दुसरा फॉल्स असेल, पहिला फॉल्स दुसरा ट्रू असेल किंवा दोन्ही फॉल्स असतील. दीज आर द पॉसिबिलिटीज अँड द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द गिव्हन स्टेटमेंट्स P and Q. मग त्या वेळेला ते दोन्हीच्या दोन्ही P आणि Q हे दोन्हीच्या दोन्ही ज्या वेळेला लॉजिकली कनेक्ट करतोय अँड ऑपरेशननी, दोन्ही ट्रू असतील तर ट्रू, अदरवाईज इट विल बी फॉल्स. ठीक आहे, नेक्स्ट टाईपकडे आपण जाऊ. त्याच्या आधी मी या ठिकाणी काय म्हणतो? हिअर P and Q इज कंपाउंड स्टेटमेंट. कंपाउंड स्टेटमेंट म्हणजे कंपाउंड म्हणजे समजा सिंगल असेल तर त्याला आपण सिंपल स्टेटमेंट म्हणतो. फक्त P फक्त Q. लॉजिकल कनेक्टिव्ह कोणतं पण अप्लाय केलं तर दॅट विल बी कंपाउंड स्टेटमेंट. ते कंपाउंड स्टेटमेंट होऊन जातं. कोणतं पण, आता पुढे जे टाईप बघणार आहे ते पण. आता सेकंड टाईप याच्यामधला बघू आपण, डिसजंक्शन. कंजक्शन बघितलं, डिसजंक्शन ला आपण म्हणतो ऑर ऑपरेशन. इट इज डिनोटेड बाय सिम्बॉल. लिहायची गरज नाही, डायरेक्ट असेल लिहितो. अँड लाईक दिस, ऑर त्याला इन्व्हर्ट केलं का ऑर होतो तयार. ठीक आहे, लॉजिकल कनेक्टिव्हचा सिम्बॉल आपण मगाप्रमाणे म्हणू. कन्सिडर टू स्टेटमेंट्स. Obviously this is the simple statement. Two statements P and Q. Then OR operation कोणत्या पद्धतीने असेल? आपण ट्रूथ टेबल बघूया त्यामधला. बघा, हिअर इट इज P, हिअर इट इज Q. P or Q याला रीड कसं करायचं? P or Q. येते लक्षात? P or Q. आता बघा, possibilities. What are the possibilities of the truth values? First one, true true,
ट्रू फॉल्स, फॉल्स ट्रू, false false. Both are true. One is true, other is false. First one is false, second one is true, or both will be true. ठीक आहे. ऑर ऑपरेशन काय म्हणतात? ऑर ऑपरेशन याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट आहे. एक्झॅक्टली ऑपोजिट आहे. कसं? या ठिकाणी कसं होतं? दोन्ही ट्रू तर ट्रू, अदरवाईज फॉल्स. इथे पण तसंच, दोन्ही फॉल्स तरच फॉल्स, अदरवाईज काय म्हणायचं? ट्रू. एक्झॅक्टली ऑपोजिट आहे. बघा इथं एक ट्रू आहे, 3 फॉल्स आहे. इथं एक फॉल्स आहे, 3 ट्रू आहे. आणि रिव्हर्स आहे. इथं वरचा ट्रू आलाय, खालचे फॉल्स आले. इथं खालचा फॉल्स आलाय, वरचं ट्रू आलेलं आहे. अँड ऑपरेशन, बोथ द ट्रूज at that time only true, otherwise it will be false. Or operation, both are false, at that time false, otherwise true. दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स, नाहीतर काय येऊन जाईल? ट्रू येईल. ऑर ऑपरेशनला. अँड ऑपरेशनला दोन्ही ट्रू तेव्हाच ट्रू, अदरवाईज काय येईल? फॉल्स येईल. हे टेबल फार इम्पॉर्टंट आहे. स्टार्टिंगचे हे जे लेक्चर्स असतात ते इम्पॉर्टंटच असतात. याच्यावरतीच पूर्ण चॅप्टर डिपेंड असतो, लक्षात घ्या. हे पूर्ण बेसिक आहे. असेच आपल्याला अजून 3 टेबल बघायचे, त्याची परत रिव्हिजन घ्यायची. हे एकदा टेबल तुम्ही बघून घ्या. ठीक आहे. ओके, आता आपण नेक्स्ट पार्ट बघतोय. 2 लॉजिकल कनेक्टिव्ह बघितले, तितक्यात जस्ट तुम्ही लिहिले पण असतील ते कंजंक्शन, डिसजंक्शन. ठीक आहे. अँड ऑपरेशन, ऑर ऑपरेशन. आता आपल्याला थर्ड बघायचंय. थर्ड वन कंडिशनल, त्याला अजून एक नाव आहे इम्प्लिकेशन. त्याचं जे ऑपरेशनचं नाव आहे इफ देन ऑपरेशन. जे ऑपरेशन होतं त्याला काय म्हणतो? इफ देन. ठीक आहे. तर याचा सिम्बॉल कसा आहे तुम्हाला सांगतो. इट इज डिनोटेड ॲज लाईक दिस. एक सिंपल एरो, या सिंपल एरोने तो डिनोट होतो. नेहमीप्रमाणे लेट P and Q are the statements आपण डायरेक्ट ट्रूथ व्हॅल्यू लिहू. आता ट्रूथ व्हॅल्यू P Q. इफ P then Q, याला कसं रीड करतो आपण? इफ P then Q. बघा, इफ P then Q. सिंगल एरो मीन्स इफ P then Q. चला याचं टेबल बघूया. नेहमीप्रमाणे P आणि Q एक तर ट्रू ट्रू, ट्रू फॉल्स, फॉल्स ट्रू, फॉल्स फॉल्स. ठीक आहे. आता इफ देन मध्ये इफ P then Q, इम्प्लिकेशन, कंडिशनल, याच्यामध्ये कसं असतं लक्षात घ्या. पहिला ट्रू दुसरा फॉल्स, पहिला ट्रू दुसरा काय? फॉल्स. पहिलं स्टेटमेंट जर ट्रू असलं आणि दुसरं स्टेटमेंट जर फॉल्स असलं, ऍट द टाइम, त्या टायमिंगला फक्त फॉल्स, त्या टायमिंगला फक्त काय? फॉल्स. अदरवाईज काय असतं? ट्रू. येते लक्षात. म्हणजे ज्या वेळेला, एक मिनिट हा, ज्या टायमिंगला लक्षात घ्या. हा, आपण कुठे होतो? ओके. दोन्ही ट्रू त्यावेळेला ट्रू, दोन्ही फॉल्स तेव्हा पण ट्रू, पहिलं फॉल्स दुसरं ट्रू तेव्हा पण ट्रू. फॉल्स कधी? फक्त एकच कंडिशन लक्षात ठेवायची, फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स, ऍट दॅट टाइम ओनली false. Otherwise it will be true. Conditional implication किंवा if then मध्ये if P then Q, पहिला ट्रू आणि दुसरा फॉल्स असला तर फॉल्स, अदरवाईज काय? ट्रू. ठीक आहे. दिस इज द ट्रूथ टेबल, ट्रूथ टेबल. ठीक आहे. ओके. नंबर 4 आपल्याला बघायचं आहे ते बाय कंडिशनल किंवा डबल इम्प्लिकेशन.
हे बघा इथं कंडिशनल होतं, इथे काय आलंय आता बाय कंडिशनल. बाय मीन्स टू, किंवा इथं इम्प्लिकेशन होतं, इथं काय आलंय डबल इम्प्लिकेशन. डबल इम्प्लिकेशन म्हणजे टू. आता टू टाइम्स काय आपण बघू. या ऑपरेशनला नाव आहे इफ अँड ओनली इफ. इफ अँड ओनली इफ ऑपरेशन. इफ अँड ओनली इफ ऑपरेशन. ठीक आहे. इफ अँड ओनली इफ ऑपरेशन मध्ये काय होतं, याला सगळ्यात पहिले आपण लिहू या ठिकाणी इट इज डिनोटेड ॲज. बोथ साइडला एरो करायचा, दोन्ही साइडला एरो करायचा. सिंगल साइड एरो असेल कंडिशनल इम्प्लिकेशन, दोन्ही साइडला एरो आला बाय कंडिशनल किंवा डबल इम्प्लिकेशन असं मिनिंग आहे. आणि ऑपरेशनला काय म्हणतो आपण इफ अँड ओनली इफ ऑपरेशन. ठीक आहे. हे आता हळूहळू सवय येईल तुम्हाला. म्हणजे ऑपरेशनचं नाव असतं ना त्यांनीच रीड करतो आपण. इथं बघा इफ देन होतं, इथं आपण म्हटलं इफ पी देन क्यू. मागे काय म्हटलं पी अँड क्यू. नंतर सेकंड याच्यात काय म्हटलं पी ऑर क्यू. जे ऑपरेशन असतं ते इथं नाव आपण म्हणजे त्या ठिकाणी प्रोनाऊन्स करतो. ठीक आहे. ओके. नेहमीप्रमाणे लेट पी अँड क्यू आर द statements. Therefore, truth table P, Q, P if and only if Q. P if and only if Q. तिथे काय if P then Q. ठीक आहे. ट्रू 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 फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स फॉल्स. ठीक आहे. ओके. या ठिकाणी लक्ष द्या. इफ अँड ओनली इफ मध्ये काय लक्षात घ्यायचं माहिती का, दोन्ही सेम असतील तर, दोन्ही सेम असतील ट्रूथ व्हॅल्यू, दोन्ही ट्रू सेम आहे किंवा दोन्ही फॉल्स सेम आहे, ऍट दॅट टाइम ट्रू, ऍट दॅट टाइम अदरवाइज फॉल्स, अदरवाइज फॉल्स. दोन्ही सेम, दोन्ही ट्रू तर ट्रू, दोन्ही फॉल्स तर ट्रू, दोन्ही सेम तर ट्रू, अदरवाइज फॉल्स. ठीक आहे. दिस इज द ट्रूथ टेबल. लास्ट पण हा इझी आहे, याला नेगेशन म्हणतो आपण. काय म्हणतो नेगेशन, ब्रॅकेट मध्ये नॉट ऑपरेशन. नॉट ऑपरेशन कसं असतं, याच्यामध्ये सिंगल स्टेटमेंट असलं तरी चालेल. इकडे कसे दोन लागत होते पी अँड क्यू, तिथे एक असलं तरी चालेल. बघा इथे पी आणि त्याचं नेगेशन, नेगेशनचं हे बघून घ्या कसं आहे नोटेशन. समजा पी ट्रू असला तर त्याचं नेगेशन, नेगेशन म्हणजे ऑपोजिट फॉल्स होतो, आणि पी जर फॉल्स असला तर त्याचं नेगेशन ट्रू होतं. येते लक्षात. ट्रूचं फॉल्स, फॉल्सचं ट्रू. येते लक्षात. ओके. दिस इज ऑल अबाउट द नेगेशन. आता आपण एक थोडंसं शॉर्टमध्ये फक्त रिवाइज करू. अँड ऑपरेशन, ऑर ऑपरेशन, if and only if then operation, if and only if operation, not operation. There are 5 operations and the 5 logical connectives. याच्याने आपण काय करतोय, कनेक्ट करतोय दोन स्टेटमेंट्सला. ठीक आहे. अँड ऑर if then, if and only if आणि not. ठीक आहे. ओके. अँड ऑपरेशन कधी होतं, अँड ऑपरेशनला त्या ठिकाणी दोन्ही ट्रू तर ट्रू, अदरवाइज फॉल्स. ऑरला काय होतं, दोन्ही फॉल्स तर फॉल्स, अदरवाइज ट्रू. इफ देनला काय होतं, फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स, फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स, देन ओनली ऍट दॅट टाइम इट विल बी फॉल्स, अदरवाइज इट इज ट्रू. बाय कंडिशनलला किंवा इफ अँड ओनली इफला काय होतं, दोन्ही सेम असतील, इफ द बोथ द ट्रूथ व्हॅल्यूज आर सेम, बोथ आर ट्रू और बोथ आर फॉल्स, ऍट दॅट टाइम इट इज ट्रू, अदरवाइज इट इज false. Are you getting this? And negation, not operation, true ला false, false ला true करायचं. फक्त हे नोटेशन लक्षात ठेवा नेगेशनचं. ठीक आहे. राईट डाऊन दिस टेबल्स, these are the important tables. लिहून घ्या पटकन.